सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की मेष राशीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यासाठी आज एक नवीन संधी मिळेल. जर तुम्हाला कुठलाही आजार त्रास देत असेल तर त्यामध्ये आज सुधारणा होईल. मुलांच्या लग्नामध्ये येणाऱ्या समस्या आज दूर होतील. आज तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढीस लागेल. कौटुंबिक वातावरणामध्ये आज काही ताणतणाव जाणवू शकतो, परंतु महत्त्वाच्या कामांमध्ये सर्वजण एकत्र येतील. व्यवसायामध्ये जास्त पैसे लावणं हे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. संध्याकाळी तुम्ही तुमच्या आईवडिलांना देवाचं दर्शन घेण्यासाठी एका तीर्थयात्रेवर घेऊन जाऊ शकता. मित्रांच्या मदतीनं दिवसभर उत्पन्नाचे नवनवीन स्रोत तुमच्या समोर येत राहतील, त्यामुळे तुमचं मन हे आनंदी राहील. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालिसाचं पठण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज कामाचा भार तुम्हाला जास्त असू शकतो आणि आज तुम्हाला मेहनत देखील करावी लागेल. आपल्या कामामध्ये तुम्हाला निपुणता मिळवावी लागेल. तुम्हाला आज तुमच्या रागावर नियंत्रण ठेवावं लागेल आणि बोलण्यामध्ये नम्रता ठेवावी लागेल. आज तुम्ही तुमच्या कामाची योजना आधीच बनवाल, परंतु तरीही अचानक काही बदल तुम्हाला करावे लागतील. आज भावंडांशी तुमचे मतभेद होऊ शकतात. जर तुम्ही कुठे गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर एखाद्या ओळखीच्या व्यक्तीची मदत मिळण्याची दाट शक्यता आहे. प्रेमजीवन तुमचं आनंदी राहील. सासरच्या बाजूकडनं तुम्हाला मान सन्मान मिळेल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंना बेसनाचे लाडू अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की नोकरी करणाऱ्यांना मागच्या काही दिवसांपासून चालत आलेल्या समस्यांवरती तोडगा सापडेल. एखाद्या मोठ्या अधिकाऱ्याच्या मदतीनं जमिनीशी संबंधित प्रकरण सुटू शकतं. व्यस्तता असूनही आज तुम्ही तुमच्या वैवाहिक जीवनात वेळ काढू शकाल. सासरच्या बाजूशी तुमचे संबंध हळूहळू सुधारतील, परंतु पैशांच्या व्यवहारात तुम्ही टाळाटाळ करा. धार्मिक संस्थांच्या प्रवासाचा योग आहे. जर तुम्ही भागीदारीमध्ये काही काम करण्याचा विचार करत असाल तर त्यामध्ये अडचणी येऊ शकतात. प्रेमजीवन जगणारे लोक आपल्या जीवनसाथीदाराची ओळख कुटुंबाला करून देतील. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहतील. तुम्ही आज बजरंग बाणाचं पठण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की जर तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी कुठलाही महत्त्वाचा निर्णय आज घ्यायचा असेल तर विचारपूर्वक घ्या, अन्यथा भविष्यामध्ये तुम्हाला नुकसान सहन करावं लागू शकतं. आज तुम्हाला तुमच्या भावाची मदत घ्यावी लागेल. तुमच्या वडिलांशी आज तुमचे मतभेद होऊ शकतात, परंतु जर तुम्ही त्यांचा सल्ला मानून पुढे गेलात तर भविष्यात त्याचा तुम्हाला फायदा होईल. मुलांना चांगलं काम करताना पाहून तुम्हाला आनंद होईल. आज तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी काही नवीन उपकरणं खरेदी करू शकता. संध्याकाळी तुम्ही तुमच्या जीवनसाथीदाराला फिरायला घेऊन जाऊ शकता. आज नशीब 62% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की विद्यार्थ्यांना आज शिक्षक आणि सहकाऱ्यांचा पाठिंबा मिळेल आणि भविष्यातील काही योजनांवर देखील तुमची चर्चा होईल. नोकरी करणाऱ्यांना आज दुसरीकडनं एखादी ऑफर मिळू शकते. जर तुम्ही तुमचं कुठलंही काम पूर्ण करण्यासाठी इतरांपर्यंत तुमची गोष्ट पोहोचवण्यात यशस्वी झालात तर तुम्हाला सरकारी योजनांचा संपूर्णपणे लाभ मिळेल. आज तुमच्या बाजूने एखादी महत्त्वाची व्यवस्था फायनल होऊ शकते. आज सासरच्या बाजूच्या कोणाशी तरी तुमचे मतभेद होऊ शकतात, परंतु जीवनसाथीदार तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहील. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला गोड खाऊ घाला. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कुटुंबासोबत संवेदनशील विषयांवरती आज तुम्ही चर्चा कराल. तुमच्या प्रेमजीवनामध्ये देखील एक प्रकारचा गोडवा येईल. कामाच्या ठिकाणी गुप्त शत्रू आज सक्रिय राहतील आणि तुम्हाला नुकसान पोहोचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतील. कामाच्या ठिकाणी आज जास्त मेहनत करूनही उत्पन्न कमी आणि खर्च जास्त अशी परिस्थिती राहील. परंतु आज तुम्हाला पैशांची उधळपट्टी मात्र टाळावी लागेल.
आणि तुमच्या उत्पन्न आणि खर्चात तुम्हाला संतुलन ठेवावं लागेल. व्यस्ततेमुळे तुमचा जीवनसाथीदार तुमच्या वैवाहिक जीवनाकडे लक्ष देत नाही म्हणून नाराज होऊ शकतो, परंतु तुम्ही त्याचं म्हणणं मात्र ऐकून घेणार नाही. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या चंदनाचा टिळा कपाळी लावा आणि भगवान शिवांना तांब्याच्या भांड्यातनं जल अर्पण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की परदेशातनं व्यवसाय करणाऱ्यांना आज काहीतरी चांगली बातमी मिळू शकते. भावंडांच्या लग्नाचा प्रस्ताव आज पक्का होण्याची देखील दाट शक्यता आहे. कुटुंबामध्ये आज शुभ कार्यामुळे सर्व सदस्य व्यस्त दिसतील आणि लहान मुलं मजा मस्ती करताना सापडतील. कामाच्या ठिकाणी आज तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्ध्यांची डोकेदुखी ठराल. वैवाहिक जीवनामध्ये तुम्हाला एक सुखद अनुभव येईल. वृद्धांच्या सेवेसाठी पुण्य कामांवरती आज तुमचं धन खर्च होईल, परंतु मनामध्ये खर्च झाल्याची भावना मात्र राहील. विद्यार्थ्यांसाठी हा आजचा दिवस शुभ आहे, परंतु त्यांनी अभ्यासामध्ये एकाग्रतेनं लक्ष द्यावं. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री गणेश चालीसाचं पठण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही प्रत्येक पावलावरती यशाची शिडी चढाल. ऑफिसमध्ये वेळेवरती काम पूर्ण केल्यामुळे तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यांचे लाडके व्हाल आणि विरोधकांचे कट यशस्वी होणार नाहीत. संध्याकाळी तुम्ही कुटुंबासोबत तुमचा वेळ घालवाल आणि जीवनसाथीदारासोबत एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा कराल. नातेवाईकांसोबत जर काही गैरसमज असतील तर ते आज दूर होतील. परंतु तुम्ही भौतिक सुख सोयींवरती पैसे खर्च करू शकता, परंतु तुम्हाला तुमचं उत्पन्न आणि खर्च यामध्ये संतुलन ठेवावं लागेल, नाहीतर तुम्हाला नुकसान सहन करावं लागू शकतं. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला दूर्वा अर्पण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या व्यवसायामध्ये नवीन सौदे फायनल होतील, ज्यामुळे तुमचं मन हे आनंदी राहील आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. मुलांच्या लग्नामध्ये येणारे अडथळे आज एखाद्या व्यक्तीच्या मदतीनं दूर होतील, ज्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्य आनंदी होतील. सामाजिक कार्यांमध्ये तुमची आवड वाढेल. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि ते प्रत्येक काम करण्यासाठी तयार राहतील. आज तुम्ही मित्रांसोबत फिरायला जाण्याचा प्लॅन बनवू शकता. आज तुम्हाला सामाजिक आवाकाही तुमचा वाढलेला पाहायला भेटेल. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सकाळी भगवान सूर्यांना तांब्याच्या भांड्यातनं जल अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की जे लोक नोकरीच्या शोधात फिरत आहेत त्यांना आज नोकरी मिळण्याची शक्यता कमी आहे. व्यावसायिक समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला वडिलांचा सल्ला घ्यावा लागेल आणि त्यांच्या मार्गदर्शनानं तुम्ही तुमच्या व्यवसायाला एका नवीन उंचीवरती घेऊन जाऊ शकाल. आज तुम्हाला स्थावर मालमत्तेतनं फायदा होण्याची शक्यता आहे. तुमच्या भावंडांशी एका महत्त्वाच्या विषयावरती तुमची चर्चा होईल. कामाच्या ठिकाणी आज प्रत्येकजण तुम्हाला मदत करण्यासाठी पुढे येईल. जर तुम्ही फार दिवसांपासून एखाद्या गोष्टीची इच्छा बाळगून असाल तर आज तुमचं मन मात्र आनंदी राहील. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंच्या मंदिरामध्ये चण्याची डाळ आणि गूळ एका पिवळ्या कपड्यामध्ये बांधून अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की राजकारणामध्ये सक्रिय असलेल्यांसाठी हा काळ अनुकूल आहे. जनतेचा तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल, ज्यामुळे तुमच्या मित्रांची संख्या वाढेल. कोणतंही नवीन काम सुरू करण्यासाठी हा काळ योग्य आहे, परंतु तुम्हाला तुमच्या आईच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल आणि तिला बाहेरचं खाणं पिणं टाळायला सांगावं लागेल. आज तुम्ही दिवसाची सर्व कामं पूर्ण करून संध्याकाळी कुटुंबासोबत वेळ घालवाल, ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता मिळेल. वडिलांचा पूर्ण पाठिंबा तुम्हाला मिळेल आणि घरामध्ये शुभ कार्याची योजना आखली जाईल. तुम्ही हळूहळू व्यवसायामध्ये यश संपादन कराल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज मुंग्यांना पीठ खाऊ घाला. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की नोकरी शोधणाऱ्यांना आज नवीन संधी मिळतील. कामाच्या ठिकाणी शत्रूंचा प्रभाव वाढू शकतो आणि त्यामुळे काही अडचणी तुम्हाला येऊ शकतात. व्यापाऱ्यांसाठी हा काळ चांगला आहे. जर तुम्ही कुठे गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस त्यासाठी योग्य नाही.
व्यवसायामध्ये वाढ करण्याची आज कुटुंबाशी चर्चा करणं फार महत्त्वाचं आहे. लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची तुमची क्षमता आज तुम्हाला प्रसिद्धी मिळवून देईल. संध्याकाळ तुम्ही मित्रांसोबत गप्पा मारण्यात घालवाल. आज तुम्ही तुमच्या मुलांसाठी एखादी भेटवस्तू खरेदी करू शकता. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान सूर्यनारायणांना अर्घ्य अर्पण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.